प्राण न ठेवता त्यांनी शिंगरोबांवर गोळ्या झाडून हत्या केली। शिंगरोबांच्या रक्ताचा सडा सह्याद्रीमध्ये शिंपडला गेला आणि त्यांच्याच बलिदानातून त्यावेळी मिळाला मुंबईहून पुण्याला जोडणारा मार्ग। एक्सप्रेस वे तयार झाल्यावर लोणावळ्याजवळ त्यांचं एक मंदिर सुद्धा उभारलं गेलं। आजही एक्सप्रेस वे वरून जाणारे अनेक चालक शिंगरोबांच्या मंदिरामध्ये नतमस्तक होतात। थोडक्यात सांगायचं झालं तर शिंगरोबा या घाटाचे त्यावेळी निर्माते झाले होते। त्यामुळेच बाहेरच्या नावांपेक्षा ज्यांनी हा घाट प्रत्यक्ष अनुभवलाय आणि रस्ते बांधणीमध्ये मोलाची भूमिका पहिल्यांदा बजावली आहे, त्या शिंगरोबा धनगर यांचं नाव नव्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे म्हणजेच मिसिंग लिंकला दिलं जावं अशी मागणी स्थानिक करतात। आता खरं तर स्थानिकांची ही मागणी रास्त आहे। त्यामुळे राज्य सरकारनं या मुंबई पुणे एक्सप्रेस वेला म्हणजेच मिसिंग लिंकला शिंगरोबा धनगर यांचं नाव दिलं पाहिजे अशी सगळ्यांचीच इच्छा आहे। आता राज्य सरकार भविष्यामध्ये या मिसिंग लिंकला नक्की कोणाचं नाव देत आहे ते पाहणं उत्सुकतेचं आहे।